नमस्कार. तर आजच्या आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत ताल दादरा. तर हा सर्वात प्रथम हा पहिला ताल आहे. तर आपण या तालाची इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. तर तालाचं नाव आहे दादरा. याच्यामध्ये मात्रा म्हणजे त्याच्यामध्ये शब्द आहेत त्यांना मात्रा बोलतात. तर याचे बोल आहेत धा धी ना धा ती ना. तर हे बोल आहेत प्रत्येक शब्दाला समजा धा आहे तर त्या शब्दाला मात्रा असं बोललेलं जातं. तर ते विचारते की याच्यामध्ये केवढी मात्रा आहे. तर मात्रा याच्यामध्ये एकूण 6 मात्रा आहेत. आणि नेक्स्ट आपलं खंड आहे. खंड म्हणजे मात्रा आहे. आपण मात्रांना भागमध्ये इक्वली डिवाइड केलं जातं, त्याला खंड असे म्हणतात. मग आता धा धिना धा तिना तर 3 खंड होतील, म्हणजे दोन खंड होतील, त्याच्यामध्ये 3 मात्रा राहतील. खंड म्हणजे डिवाइड केलेला, आताच सांगते तुम्हाला. म्हणजे 3 मात्रा आहे ना, ते 3 मात्रांचा एक खंड होतो. म्हणजे 3 मात्रांचे प्रत्येक खंड 3 मात्रांचा. याच्यानंतर आपण बोलू टाळी. टाळीची अशी आहे धा धी ना धा ती ना. तर ही जी टाळी परत तुम्हाला दाखवतो धा धी ना धा ती ना. तर हे आपण टाळी केली. आता आपण याच्यावरती घेऊ. तर वागायचं कसं आहे, मी तुम्हाला शिकवलं की धा कसा आवाज होता. धा न आणि घेला मिक्स करतात. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल, तुम्हाला नसेल माहीत तर मागच्या व्हिडिओ परत बघा. तर हे राहतं ना, हे राहतं आपल्याला, याला शाही आहे, याच्या बॉर्डरला ठेवायचं आहे, याला इकडे लावायचं आहे. याची पहिले तुम्हाला हे जास्त आहे ना, याची पहिले एक दिवस प्रॅक्टिस करावं लागेल. ते पूर्ण हात दुखून येतात, पण काही इथून प्रॅक्टिस करायला होऊन जाईल. तर हे न प्लस घे तर बोल बनतो धा. आता धी धी आपलं साठी धी प्लस घे धी धा धी ना ना. मग फक्त तबलावरती चाटीवर ना. आता परत धा ती तिला ती आणि क धा ती ना ती ना. आता आपण याचा दुप्पट करू. आता एकपट आणि दुप्पट मध्ये काय फरक राहतो. एकपट म्हणजे नॉर्मल, याला नॉर्मल म्हणजे एकपट बोलतात. तर दुप्पट दुप्पट असं म्हणतात. तर थँक्यू तुम्ही व्हिडिओ बघताय शेवटपर्यंत. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.